उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांचा 48 मतांनी विजय झाला। त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांचा पराभव केला। मात्र यामध्ये पुन्हा एकदा फेरमतमोजणी व्हावी अशी मागणी अमोल कीर्तीकर यांनी केली होती। मात्र आता या सगळ्यामध्ये आणखी एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे, ते म्हणजे या मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईलचा वापर केला जात असल्याचा 2 अपक्ष उमेदवारांनी तक्रार पोलिसांमध्ये केलेली आहे। आपल्यासोबत भरत शाह आहे, हिंदू समाज पक्षाचे ते उमेदवार होते। तुम्ही सुद्धा या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार होतात आणि तुम्ही आता पोलिसांमध्ये तक्रार केली की 4 तारखेला ज्या दिवशी मतमोजणी होती त्या दिवशी मोबाईलचा वापर एक व्यक्ती करत होता। एक व्यक्तीने त्यांचा मेवना होता आणि त्यांची मुलगी कोणाचा मेवना? वायकर साहेबचा मेवना होता आणि त्यांची मुलगी दीप्ती म्हणून दोघं ते मोबाईल वापर करत होते आणि ते वायकर साहेबांची गोष्ट करत होते आणि त्याच्यानंतर एक गोंधळ झाली। त्याच्यानंतर तो आले आणि ते स्क्रीन वगैरे पण बंद केला आरो मॅडमनी। अजूनपर्यंत आरो मॅडम पण रिपोर्ट पाठवत नाही म्हणून आमची FIR घेत नाही। गेला मंगळवारी आम्ही धरलेला आहे, अजूनपर्यंत त्यांच्या रिपोर्ट साधारणपणे मतमोजणी सकाळी सुरू झाली, त्याच्यानंतर किती वाजता तुम्ही तो संबंधित व्यक्ती मोबाईल वापरताना पाहिला? कारण मोबाईलला तर बंदी आहे आतमध्ये। 3 वाजता त्यांचा मोबाईल चालू झाला होता। 3 वाजताच्या नंतर कंटिन्यूस त्यांची गोष्ट वायकर साहेबांची चालत होती। त्यांची मुलगीला मी बघितलेलं आहे, दीप्ती म्हणून ते आहे आणि त्यांच्या मेवना, हे दोघं मोबाईलवर कंटिन्यूस। काय नाव होतं त्यांचं, तुम्ही काही माहिती घेतली का? नाव तर त्याच्यामध्ये आम्ही जे अर्ज केलाय त्याच्यामध्ये नाव आहे, बरोबर आहे। पण ते वायकरांचेच ओळखीचे होते किंवा त्यांचेच कबूल केलेलं आहे, पोलीस स्टेशनमध्ये कबूल केलेला आहे की मी त्यांच्या मेवना आहे, त्यांनीच सांगितलेलं आहे। आम्हाला माहित नव्हती ते काय चर्चा केली जात होती फोनवर। आता ते बघा, ते आमच्याशी लांब गोष्ट करत होते, पण ते मतमोजणीसाठी जे चालत होते, जे चरला की वरती खाली जे होत होते त्याचीच गोष्ट चालत होती की आता काय करायचा, आता मॅनेज करायचा की काय करायचा, तशी काय मला असं वाटतं की तसं ते वार्ता चालत होती। बरं, आता मला सांगा, तुम्ही तक्रार तेव्हाच केली की त्यानंतर केली? कारण आम्ही जेव्हा 4 वाजता धरलो ना त्याच वेळी आम्ही तक्रार केली आणि आरो मॅडमकडे आधी तक्रार केली। आरो मॅडमकडे घेऊन गेलो आणि त्यांनी ते पोलीसकडे सांगितलं की तुम्ही आता घेऊन जावा बाहेर, कारण पोलीस आतमध्ये येत नाही, काउंटिंग सेंटरच्या आतमध्ये पोलीस येत नाही म्हणून त्यांचा माणूस पाठवला आमच्या बरोबर आणि ते आम्ही कंट्रोल रूमला त्यांना घेऊन गेलो। 5 तास बसवलं तरी पण त्यांनी अजूनपर्यंत 8 दिवस झाले, 6 दिवस झाले। पोलीस म्हणतात की आम्ही चौकशी करतोय। चौकशी कसं काय कशी ते स्वतः बोलत होते की मी माझे मोबाईल घेऊन गेलोय, सकाळी 6 वाजता आतमध्ये गेले, तर काय तुमची सिक्युरिटी वगैरे? तुम्हाला वाटतं गोंधळ झालाय? कारण अमोल कीर्तीकर सुद्धा म्हणतात की ईव्हीएमची फेरमतमोजणी व्हावी, मीच जिंकलेलो आहे। मतमोजणी नाही, फेर इलेक्शन व्हावा असं आमच्या पण म्हणणं आहे, कारण की गोंधळ झाली 100%ची गोष्ट आहे की नाहीतर फोन चालू नसता झाला। फोन काय केला, आतमध्ये फोन करायची त्यांच्या आज तुम्ही कानून तोडलेला आहे। हे आपल्याला न्यायाच्या आणि मतदारांना तुम्ही याच्यामध्ये तुम्ही चिटिंग करत होते, चिटिंग केली असं आम्हाला वाटतं। तुमची मागणी काय? परत इलेक्शन व्हावे, नो काउंटिंग नो, लेकिन इलेक्शन परत व्हावे अशी आमची पण सगळ्याची मागणी आहे। सगळे आम्ही जे अपक्ष उमेदवार आणि पार्टीचे जे लोक आहे ते अमोलचे बरोबर आहे। अमोल कीर्तीकर आम्ही त्याला सपोर्ट करतोय, कारण की ते जिंकलेले होते। तुमचं पण म्हणणं आहे? यस, जिंकलेले होते आणि डिक्लेरेशन त्याच्यानंतर मोबाईलची झाली आणि त्याच्यानंतर तो वायकर साहेब आले आणि गोंधळ चालू केला। कारण की अमोल कीर्तीकर हे विजयी झाले होते, त्यानंतर पोस्टल वोटिंगची काउंटिंग सुरू झाली। त्याच्यामध्ये लई कारण की फोनवर चर्चा झाली, स्क्रीन बंद केला, का बंद केला, 1 तासापर्यंत आरो मॅडमनी डिक्लेरेशन नाही केला, अजूनपर्यंत रिपोर्ट का नाही देत, ते सगळे तुम्ही बघा काय गोंधळ चाललेली आहे। हे चालणार नाही। पब्लिकला तुम्ही काय समजताय? आज मतदारा तुम्ही काय बनवताय? तुम्ही हे चिटिंग नाही तर काही आहे। आम्ही पण उमेदवार, आम्ही पण जिंकण्यासाठी जीतने के लिए हम लोग खड़े हैं। ऐसा तो नहीं है कि नहीं हम लोग खाली ऐसे ही फॉर्म भर के बैठ गए। त्यामुळे भरत शाह यांचं म्हणणं आहे की एकतर ती व्यक्ती मोबाईल घेऊन आतमध्ये कशी आली त्याच्यावर तर कारवाई व्हायला पाहिजे आणि ते म्हणतात की रिकाउंटिंग नाही तर फेर निवडणूक झाली पाहिजे, कारण या सगळ्या मतमोजणीमध्ये मोठा गोंधळ झाल्याचा त्यांचा आरोप आहे।
कॅमेरामन उत्तम समी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.